डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंतीनिमित्त महाविकास आघाडीच्या राणीताई लंके यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंतीनिमित्त महाविकास आघाडीच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून पुष्पहार घालून शुभेच्छा देण्यात आल्या आहेत। यावेळी भारतीय संविधानाचे शिल्पकार असण्यासोबतच बाबासाहेब सामाजिक एकोपा निर्माण करणारे नेते होते। त्यांनी कायमच समाजातील शोषित आणि वंचित घटकांच्या चांगल्यासाठी जीवन समर्पित केलं। तसेच असे कोणतेही क्षेत्र नाही ज्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं योगदान नाही। देशाच्या अर्थव्यवस्थेपासून ते शेतीपर्यंत सर्वच क्षेत्रात आपल्याला बाबासाहेबांचं काम दिसून येईल। खऱ्या अर्थानं महामानव असलेले बाबासाहेब हे भारतात जन्माला आले हे भारताचं भाग्यच आहे। अशा महामानवाला मी शतशः नमन करतो। अभिवादन करण्यासाठी महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते। नमस्कार। आज या ठिकाणी 133वी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती आणि त्यासाठी सर्व या ठिकाणी माझे सर्व टीम बांधव सर्वच या ठिकाणी आज उपस्थित राहिलात आणि या ठिकाणी मला बोलवलं, माझा मान सन्मान केला आणि त्या ठिकाणी आज सर्वात माझ्या प्रतिष्ठित महिला या ठिकाणी उपस्थित राहिलात। आज या ठिकाणी अतिशय सर्वत्र महाराष्ट्रभर आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आपण साजरा करत असतो आणि अतिशय चांगला सन्मान कार्य करून त्या ठिकाणी गेलेले आहे। भारतरत्न, ईश्वररत्न आणि जातीवादाला त्यांनी वाचा फोडली आणि अतिशय चांगलं संविधान त्या ठिकाणी त्यांनी लिहिलं। सन्मान कार्य केलेल्या आज आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मी सर्व माझ्या बांधवांना खूप खूप अशा शुभेच्छा देते आणि थांबते। रत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आज जयंती उत्सव संबंध देशामध्ये आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये साजरी होत आहे। सालाबाद प्रमाणे 14 एप्रिल नाही परंतु 10 एप्रिल पासून हा उत्सव चालू होतो जयंतीचा, तर तो 20 तारखेपर्यंत चालू राहतो आणि आज आपल्या नगर शहरामध्ये हा जयंतीचा उत्सव मोठ्या उत्साहाने, जोमाने, उत्स्फूर्तपणे शहरातली जनता, विविध पक्षातले पदाधिकारी, सर्व संघटनाचे सर्व जे सदस्य, सक्रिय सदस्य यांनी आज आपल्या नगर शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये बाबासाहेबांना पुष्पहार अर्पण करून राणीताई निलेश लंके यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी हा संपन्न सोहळा संपन्न झाला। सर्व महाविकास आघाडी पक्षाचे प्रमुख पदाधिकारी, संपर्क प्रमुख, शहर प्रमुख, सर्व सदस्य या ठिकाणी उपस्थित होते। खऱ्या अर्थाने संविधान आणि घटना म्हटल्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं प्रामुख्याने समोर नाव दिसतं। त्यांच्यामुळं ही घटना ही उभी राहिली, ही निर्माण झाली आणि त्याच्यामुळं आज जीवन जगत असताना सगळ्या स्तरामधून आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांची या ठिकाणी गरज भासती। परंतु काही मंडळी या ठिकाणी हा संविधान आज संपवण्यासाठी त्या ठिकाणी त्यांनी विडा उचललेला आहे। तर त्यामुळं आता निवडणुकीचा या काळ आहे, या ठिकाणी सर्वच जण बाबासाहेबांचं नाव घेऊन या ठिकाणी जे मतं मागणारे आहेत त्यांनी विचारपूर्वक मतं मागावेत, कारण सर्वजण या ठिकाणी जागरूक झालेले आहेत। त्यामुळं आजच्या जयंती उत्सवानिमित्त सर्व भीम बांधवांना या ठिकाणी मी या जयंती उत्सवाच्या शुभेच्छा देतो।